दूरदर्शन, BSNL, एअर इंडिया, MTNL गव्हर्नमेंटच्या सक्सेसफुल मोठ्या कंपन्या बंद करण्यात आल्या, कारण कोणतरी प्रायव्हेट हे ज्या मार्गाला जात आहे असं दिसतंय की काही महिन्यामध्ये गुप्ता रोडवेज, पटेल रोड्स हे चालू हे काहीतरी, कारण गरज तर आहे, हा ते तर आहे, गरज तर आहे, सप्लाय डिमांड आहे, सप्लाय करणारा. तर इज दिस एन अटेम्प्ट की यार बेस्ट को बिठा दो तो धीरे धीरे इनको अपन बॅकडोर एंट्री कदाचित पडद्या मागून त्या काळातल्या लोकांनी असं ठरवलेलं पण असेल, कदाचित. मी त्या काळात म्हणजे मला पुरावा नव्हता, पॉलिटिकल नाही जायचंय, पण पॉलिटिकल मीही जात नाही, पण शेवटी मी विचारतोय आमच्या ऑडियन्ससाठी की कुठलीही सरकार आहे, कोण होते हे नेते, जिल्हा जर करायचं असेल तर मुंबई महापालिका हे सगळे निर्णय घेते. करेक्ट. मुंबई महापालिका म्हटल्यानंतर त्या काळामध्ये शिवसेनेचं याच्यावरती पूर्णपणे नियंत्रण. शिवसेना जी आता उद्धव बाळासाहेब ठाकरेवाली आहे, कारण त्यावेळेला स्प्लिट झालेलं स्प्लिट नव्हतं. स्प्लिट आता 21 सालामध्ये 22 सालामध्ये झालं, पण त्यावेळेला ती सत्ता होती आणि संपूर्ण नियंत्रण त्यांच्या हातामध्ये असायचं. आणि जनरल मॅनेजर हा सुद्धा त्यांच्याच नाही, अपॉइंट सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट करायचं, पण त्यांच्या नियंत्रणाखाली असायचा. त्यामुळे असे प्रस्ताव ज्या वेळेला प्रथम आला त्यावेळेला मी विरोधी पक्षामध्ये बसलेला माणूस होतो. त्यामुळे आम्ही याच्यावरती असंख्य प्रश्न उपस्थित केले की हे तुम्हाला करायचं असेल तर ट्रायल बेसिसवर करा, करेक्ट, समजून घ्या काय ह्याचे फायदे आहेत, काय त्याचं नुकसान होत आहे, त्याच्यावरती आपण मात करू शकू का. म्हणजे 10% तुम्ही हे करूया. समजा 4000 बसेस त्यावेळेला होत्या, तर 400 बस, त्याही सुरुवातीला एकदम नव्हे तर 100-200 बस सुरुवात करून आपण बघूया कसं चालतंय, काय चालतंय, आणि मगच आपण त्याच्यामध्ये पुढे जायचं की नाही हे ठरवलं पाहिजे होतं. परंतु तसं न ठरवता विदिन 2 years टाइम 2018 पासून ते 2021 पर्यंत या 2-3 त्यामध्ये करोना आला 2020 मध्ये. त्यामुळे त्या काळामध्ये थोडासा ब्रेक लागला. याला ऑर्डर देऊन झाल्या होत्या पण बस येऊ शकल्या नाहीत कारण की कोरोना होता. मॅन्युफॅक्चरिंग कोरोना बेस्टसाठी ब्लेसिंग इन डिस्गाईज झाला म्हणता येईल आपल्याला, कारण की त्या काळात बसेस रस्त्यावर धावतच नव्हत्या किंवा धावल्या त्या काही लिमिटेड बस धावत होत्या. की त्यांचं म्हणणं असं आहे की BSTचे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट खूप होते बसेस घेण्यासाठी, त्याचा मेंटेनन्स करण्यासाठी सर्टन माणसं ठेवावी लागतात, एम्प्लॉईज ठेवावी लागतात, त्यांच्यावरती होणारा वेतनचा खर्च आणि मग त्यासाठी लागणाऱ्या डेपोज, स्टाफ, हा सगळा मग खर्च कायम तसाच राहणार आणि याच्यापासून उत्पन्न मिळत नाही. खरं म्हणजे ज्यावेळेला ही बसेस आल्या भाडे तत्वावरती त्यावेळेला त्याच अजय मेहतांनी ही पण अट घातली की BSTच्या बसचा तिकीट हे मिनिमम फक्त 5 रुपयेच असलं पाहिजे, जे त्या काळामध्ये 8 रुपये होतं. 7 रुपये, 8 रुपये आणि 10 रुपये. पहिल्यांदा दर कमी झालेत कुठल्या तरी गोष्टीचे आणि ते कॉन्स्टंट आहेत. गेली 5 वर्ष 5 रुपयाचं दर आहे, 5 रुपये तिकीट, अजूनही 5 रुपये तिकीट आणि मॅक्झिमम 20 रुपये. त्यामुळे एकतर उत्पन्न घटवून टाकला, खर्च वाढवून टाकले आणि त्यांनी अशी जबाबदारी घेतली होती. हे एक आणखीन महत्वाचं होतं. ज्या वेळेला ह्या बसेस घ्यायचा करार झाला त्यावेळेला त्याच्यामध्ये मुंबई महापालिकेने अशी जबाबदारी घेतली की ह्या सगळ्या सिस्टीम मधून जो काही लॉस होईल BSTला तो पूर्ण आम्ही भरून देऊ. ती गॅप भरायला ते तयार आहेत, पण जेव्हा पहिल्यांदी कमिटी गेली होती की पैसे द्या आम्ही, पण आम्ही ह्या अटीवर ती घ्या, मग जी गॅप होईल ती आम्ही देऊ, पण तीही दिली नाही. साधारणतः BSTचं बजेट हे 2,500 कोटी रुपये आहे, त्यापेक्षा जास्त नाही. काहीच नाही, नथिंग, काहीच नाही. मेट्रो 2,500 कोटी मधलं नाही, टोटल BSTचं खर्च उत्पन्न जर बघितलं तर आमचा खर्च मॅक्झिमम सगळा खर्च जर BSTचा धरला तर तो 2,500 कोटीच्या आतमधला आहे. त्याच्यामध्ये उत्पन्न जर आमचं धरलं तर ते 700-800 कोटीचं आहे. म्हणजे प्रत्यक्षात लॉस किती रुपयाचा झाला तर साधारणतः 1,500 कोटीच्या आसपासचा लॉस झाला. 1200-1300 कोटी रुपयाचा लॉस होतो. तेवढा भरून द्या असं आमचं म्हणणं होतं. त्याच्यात सुद्धा आम्ही आमच्या ऍडव्हर्टाइजमेंट मधून एक साधारण 100 कोटी रुपये मिळवायचो. त्यानंतर आम्ही रेंटवरती आमच्या जागा आहेत त्याचे पैसे आम्हाला मिळायचे. ते साधारणतः मिळून 150 कोटी रुपये आम्हाला मिळायचे टोटल. त्यानंतर इलेक्ट्रिक सप्लाय विभागामधलं जे प्रॉफिट आम्हाला जे क्रॉस सबसिडी व्हायची 150 कोटी, कारण 1000 कोटीची आमची इन्व्हेस्टमेंट, त्याच्यावर 16% तुम्ही या म्हटल्यावर 160 कोटी रुपये ते यायचे.
ते नाही व्हायचे, पण 125 कोटी तरी यायचे. ते असे मिळून आम्हाला जवळजवळ 450 कोटी रुपयाचं इतर उत्पन्न होतं. हे 800 आणि 450 म्हटल्यानंतर 1200 आणि तिथे 2,500 कोटी रुपयाचा खर्च म्हटल्यानंतर 1000 ते 1200 कोटी रुपयाचीच आम्हाला गरज होती. जे बीएमसी साठी महानगर नगरपालिकेसाठी काही बीएमसीचं बजेट त्या काळातलं 55,000 कोटी होतं. 55,000. आता समजा ते बजेटमध्ये ते कॅपिटल इन्व्हेस्टमेंट वगैरे, पण रिव्हेन्यू म्हणजे त्यांचं उत्पन्न जे होतं ते साधारण 28,000 कोटी रुपयापर्यंत होतं. आता त्याच्या किती पर्सेंट होत होतं? 8%. ही 2,500 कोटी 1,200-1,400 कोटी रुपये रक्कम ही 5% होत होती. 5% ओनली टोटल रिव्हेन्यू तुमचा जो आहे बीएमसीचा त्याच्या अगेन्स्ट. आणि कायद्यात अशी तरतूद आहे की बीएसटीचा खर्च भागवण्यासाठी बीएमसी ही काय काय टॅक्सेस लावू शकते फक्त बीएसटीचा खर्च भागवण्यासाठी. तर 0.8% सेस प्रॉपर्टी टॅक्स वरती लावू शकते. जो काही प्रॉपर्टी टॅक्स आपल्याकडून वसूल होतो त्याच्या 0.8% तुम्ही लावू शकता. आता प्रॉपर्टी टॅक्स सुमारे 14,000 ते 16,000 कोटी रुपये बीएमसी वसूल करते. आता त्याच्यावरती 0.8% लावला तर होतो 1200 कोटी, 1400. काही करायची किती सोपं त्याला हे आहे म्हणजे सोल्युशन आहे, पण ते पण नाही करायचंय. काय कारण दिलं गेलं? मी सुचवलं होतं मुंबईकरांवरती आम्हाला कर लादायचा नाही. नवीन 0.8% हा नवीन कर त्यांना लावायचा. पाणीपट्टी 5% वाढवतील ती चालतं, हे टॅक्स डबल केला तर चालतं. तर त्या काळात नेमकं काय अडचण त्यांची झाली होती. आपण मोकळेपणाने चर्चा करतोय, मी काही कोणाची बाजू घेतोय विरोध करतोय असं नाही. तर त्या काळात असं झालं होतं, सरकारने सांगितलं होतं की 500 स्क्वेअर फुटाच्या घरावरचा मालमत्ता कर म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स आम्ही माफ करून टाकणार. आता तो माफ केला म्हटल्यावर त्यांचा 16,000 कोटीवरचा जो काही रिव्हेन्यू होता तो घसरून खाली आला. बीएमसी म्हणाली एके वेळेला तुम्ही इकडे माफ पण करा सांगतायत आणि इकडे हा नवीन टॅक्स पण लावा म्हणून सांगतायत, आम्ही नाही लावणार. काय ते म्हणूनच जे सरकार बसतं ना त्यांनी धोरणात्मक निर्णय घेत असताना सगळ्या बाबींचा विचार करायला लागतो. एक सरकार आणि आता महानगरपालिका तुम्ही बोललात, एक ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह बघितलं. बीएसटी धोक्यात, रस्त्यावर चालायला जागा नाहीये, झोपडपट्टे अतिक्रमण तर असं वाढलंय की त्याच्यावर नियंत्रण म्हणजे एक टाइम बोलायचे धारावी एशियातली मोठी गोष्ट आहे. डोळे मोठे केले तर आपल्याला 5 धारावे अजून मुंबईत मिळतील. म्हणजे सगळ्या प्रकारे बीएमसीचे हाल आहेत.